श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण करोत एवढी स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की ज्या घरातील स्त्री रात्री अशा पद्धतीने झोपते त्या घरात कधीच गरिबी येत नाही. त्या संदर्भात आजचा हा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ खूप असा महत्त्वाचा आहे आणि तो मी अगदी थोडक्यात सांगायचा प्रयत्न करणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी चॅनलवरती नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राइब करा आणि समोरील बेल आयकॉनला क्लिक करा, कारण जे नवीन येणारे व्हिडिओ आहेत तर त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला लगेच मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही. तर बघा, जेव्हा कोणी स्त्री अशी झोपते तर घरामध्ये श्रीमंती येते. तुम्ही सुद्धा या बाबतीत जाणून घेण्यासाठी उत्साहित असाल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, पौराणिक शास्त्रांच्या अनुसार श्रीकृष्ण म्हणतात, जेव्हा कोणी स्त्री अशी झोपते तर घरामध्ये श्रीमंती येते, व्यक्ती धनवान बनते. यासोबत काही अशा चुकांच्या विषयी जाणून घेणार आहोत ज्या की रात्रीच्या वेळी महिलांनी चुकूनही कधी करता कामा नयेत, नाहीतर श्री लक्ष्मी तुमच्या घरामध्ये कधीही प्रवेश करणार नाही. तर मित्रांनो, स्त्रियांनी असे झोपी गेल्याने घरात धनाची बरकत होते. तेव्हा स्त्री रात्रीच्या वेळी अशी झोपते आणि सकाळच्या वेळी हे एक काम करते तर विश्वास ठेवा, हे मी सांगत नाही तर हे ज्योतिषशास्त्रात सांगतात, ते घर कधीही धनवान करोडपती बनू शकते. तर बघा मित्रांनो, झोप एक अशी गरज आहे जी प्रत्येकासाठी खूपच आवश्यक आहे. जेव्हा आपण काही तास झोपतो तर आपल्या शरीराची सर्व थकावट निघून जाते आणि पूर्ण बॉडी रिलॅक्स होऊन जाते. नंतर आपल्यामध्ये पुन्हा एकदा काम करण्यासाठी खूप सारी नवीन ऊर्जा येते. तसेच तर झोपण्याचा प्रत्येकाचा आपला एक टाइम फिक्स असतो, परंतु काही वेळ हे झोप एवढी काळ येऊ लागते की व्यक्ती कधीही आणि कुठेही झोपेत जातो. झोपणे व्यक्तीसाठी तेवढेच आवश्यक आहे जेवढे की जेवण्यासाठी अन्नाची आवश्यकता असते. स्त्रियांच्या अशा झोपे जाण्याने सर्वप्रथम यश कीर्ती प्राप्त होते. स्त्री या जर अशा झोपतात तर विश्वास ठेवा, तुम्हाला श्रीमंत व धनवान होण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही आणि ही बाब शास्त्रामध्येही सांगितलेली आहे. त्यामुळे तुम्ही अवश्य जाणून घ्या आणि झोपतेवेळी हे काम अवश्य करा. तर मग मित्रांनो, जाणून घेऊया. शास्त्रामध्ये स्पष्टपणे सांगितले गेलेले आहे की रात्री उशिरापर्यंत झोपी जाणारी महिला पूर्ण घराचा विनाश करते आणि याने माता राणी लक्ष्मी रुष्ट होऊन जाते. मान्यताच्या अनुसार रात्री उशिरापर्यंत जर कोणी महिला जागी राहत असेल तर याचा अर्थ तुमच्या घरामध्ये कोणती तरी फार मोठी समस्या होऊ शकते. त्यामुळे कोणत्याही महिलेने रात्री उशिरापर्यंत कधीही जागे राहता कामा नये. असे करत राहिल्याने भयंकर दोष लागतात. त्यामुळे लवकर झोपून सकाळी लवकर उठले पाहिजे. कारण बघा, धर्मशास्त्राच्या अनुसार ज्या घरातील महिला आपला जास्तीत जास्त वेळ झोपण्यासाठी बर्बाद करतात तेथील घरात कधीही राहू, केतू आणि शनीची कृपादृष्टी पडू शकते. आता तर तुम्ही असे कधीच करता कामा नये. जी महिला नेहमी सर्व वेळ झोपण्यातच घालवते तर सर्व देवी देवता भयंकर क्रोधित होतात. त्यामुळे मर्यादितच झोप घेतली पाहिजे, कारण की जास्त झोपून राहणे हे धनाची हानी आणि आजाराने निमंत्रण देण्याच्या बरोबरीचं आहे. जेव्हा तुम्ही रात्रीच्या वेळी झोपण्यासाठी अंथरुणावर येता तेव्हा तुम्ही नकारात्मक ऊर्जाने भरलेल्या गोष्टींविषयी अजिबात चुकूनही चर्चा करू नये अथवा अशा गोष्टींविषयी विचारही करू नये. असे केल्याने नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते आणि तुमच्या स्वप्नामध्ये येऊन तुमच्यावर प्रभाव पडू शकते. झोपतेवेळी नेहमी मनामध्ये चांगल्या सकारात्मक विचाराचे चिंतन करत झोपले पाहिजे. याने आपणास यश, कीर्ती व आपली उन्नती होत असते. तर मित्रांनो, कदाचितच हे बाब फारच कमी लोकांना माहीत असेल की आठवड्यातील काही खास दिवसांच्या वेळी तुम्हीही कधीही उशिरा उठता कामा नये. तसे तर उशिरा उठण्याची सवय शास्त्राच्या अनुसार योग्य मानले जात नाही, परंतु काही दिवसांच्या वेळी परिवारातील सर्व सदस्यांना त्या गोष्टीची खास काळजी घेतली पाहिजे. ही कोणत्या दिवसामध्ये उशिरा उठणे सर्वात भारी दोष आणि भयंकर बरबादीचे कारण बनते. त्यामुळे मंगळवार, शनिवार
आणि गुरुवारी जेवढे शक्य होईल तेवढे लवकर उठण्याचा तुम्ही प्रयत्न करा, कारण की ही वेळ तुमचा विनाश करू शकते. शास्त्रामध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की या दिवसांमध्ये उशिरा उठल्याने त्या व्यक्तीवर खूप सारे दोष लागतात जे त्यास बर्बाद करू शकतात. या तर मग आता पाहू या की सकाळच्या वेळी उठण्याचा योग्य मुहूर्त नेमका कोणता आहे, कोणत्या वेळी तुम्हाला उठले पाहिजे. चला तर हेही आपण जाणून घेऊया. 4 ते 5:30 पर्यंत पहाटच्या या वेळेस उठणे हे तुमच्या जीवनाच्या उन्नती कामयाबी दर्शवते. या वेळेस उठल्याने उठणारी व्यक्ती देवी देवतांचा धनलक्ष्मीचा अत्यंत प्रिय असते. जेव्हा कोणी महिला यावेळी उठते तर अशा घरामध्ये श्री धनलक्ष्मी अतिप्रसन्न होते आणि अशा घरामध्ये वास करत राहते. मित्रांनो, महिलांनी सर्वात प्रथम सकाळी उठल्यावर घरामध्ये झाडू मारले पाहिजे आणि जर तुम्ही असे करू शकत नसाल तर अशामध्ये कमीत कमी घराच्या मुख्य दरवाजासमोर झाडू अवश्य मारावा. परंतु जर तुमच्या घरामध्ये 4 ते 5:30 दरम्यान उठणे शक्य होत असेल तर कमीत कमी 7 वाजण्यापूर्वी अवश्य तुम्ही उठायचं आहे, कारण की घरातील सर्व सदस्यांना या गोष्टीचे ज्ञान असणे आवश्यक आहे. 7 वाजल्यानंतरही घरामधील सदस्य जर झोपून राहत असतील तर अशा घरामध्ये देवी देवता आपला वास कधीच ठेवत नाही. हे कायम स्वरूपात त्या घरातून माता लक्ष्मी ही निघून जाते. त्यामुळे तुम्ही ही चूक जराही करू नका. जर तुम्ही तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी खुशीचे वातावरण घेऊन येऊ इच्छिता तर तुमच्या घरामध्ये 7 वाजून गेल्यानंतर कोणत्याही सदस्याने झोपून राहता कामा नये. जर कोणी आजारी असेल तर काही हरकत नाही, परंतु इतर दिवसांमध्ये ही चूक तुम्ही करता कामा नये. जेव्हा कोणी महिला पूर्व किंवा मग दक्षिण दिशेला आपले डोके करून झोपते तर ते पूर्ण घर, कुटुंब, परिवार धनधान्याने भरून जातील. घरामध्ये खुशीचे वातावरण हे निर्माण होत असते. जे घरात खुशीच्या झुळक अशा येत राहतात जसे की मनात पाण्याचा वर्षाव होत आहे. या दिवसामध्ये पुरुष आणि महिला दोन्ही डोके टेकून झोपतील तर हे तुमच्यासाठी खूपच चांगले राहील. त्यामुळे तुम्हाला या दिशेला झोपले पाहिजे. फक्त आपल्यापैकी बरेचसे दाम्पत्यांच्या मनात हा प्रश्न उद्भवत असतो, ती रात्री पती आणि पत्नीने कसे झोपले पाहिजे. तर तुम्हाला मी या संबंधित संपूर्ण शास्त्रीय सिद्ध असलेली माहिती सांगणार आहे. तर लक्ष देऊन एका वास्तुविज्ञानामध्ये सांगण्यात आलेले आहे की दाम्पत्य जीवनामध्ये आपापसातील प्रेम आणि योग्य ताळमेळ जुळून राहण्यासाठी पत्नीला पतीच्या डाव्या बाजूला झोपले पाहिजे आणि पतीला पत्नीच्या उजवीकडे झोपले पाहिजे. त्यांच्या मागे मुख्य कारण हे आहे की पत्नीला पतीचे डावे अंग मानले गेलेले आहे, जेथे की पतीला पत्नीचा उजवा हिस्सा मानला गेलेला आहे. त्याच्या पारिवारिक जीवनामध्ये संतुलन बनून राहते. ज्या घरातून लक्ष्मी रुष्ट होऊन जाते त्यांना धनसंबंधी समस्याची झुंजावे लागते. खरं तर कित्येक वर्षापासून अशा परंपरा आणि मान्यता चालत आलेल्या आहे, ज्याच्या अनुसार बोलले गेलेले आहे की जर असे केले जाईल तर लक्ष्मी त्या घराकडे कायमची आपली पाठ फिरवते. त्यामुळे तुम्ही हे गाठीशी बांधून ठेवा की तुम्ही तुमच्या घरामध्ये अशा कामांना जराही करण्यास जाऊ नका. त्याने तुम्हाला येणाऱ्या कालावधीत तुमच्या जीवनात कधी धनाचा अभाव झेलावू लागू नये. तर मग शेवटी अशी ती कोणती कामे आहेत त्यांना सायंकाळी किंवा रात्रीच्या वेळी कधी करता कामा नये. या तर मग जाणून घेऊया. बघा, असे मानले जाते की सायंकाळी आणि रात्रीच्या वेळी दूध, दही व मीठ कोणासही देता कामा नये. तर हो मित्रांनो, त्या वस्तूंना तुम्ही यावेळी खरेदी करून घरात तर आणू शकता, परंतु चुकूनही कोणास आपल्या घरातून मात्र काढून यावेळेस देऊ शकत नाही. जर तुम्ही ही चूक केली तर याने तुम्हाला लक्ष्मीचा क्रोध झेलावू लागू शकतो. मित्रांनो, लक्षात असू द्या, जसे तुम्ही सायंकाळी उठल्यानंतर पूर्ण घराची साफसफाई करता, पूजापाठही करता, अगदी तसे सूर्य मावळण्यापूर्वी सायंकाळच्या वेळी आपल्या घराची साफसफाई करा. कारण की घाण केरकचरा हा धनलक्ष्मीला जराही पसंत नसतो. बोलले जाते की आळस हा मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू असतो आणि उष्ट्या भांड्याच्या बाबतीत तुमचा हा शत्रू श्री लक्ष्मीलाही नाराज करू शकतो.
काही घरामध्ये लोक हा आळस करतात आणि रात्रीच्या उष्टी खरकटी भांडी अशीच ठेवून देतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी भांडी धुतली जातात. तर मित्रांनो, हे शास्त्राच्या अनुसार योग्य मानले जात नाही. रात्रीची उष्टी भांडी किचनमध्ये ठेवल्याने लक्ष्मी नाराज होते आणि या श्री अन्नपूर्णा मातेचा अपमान केल्याचे मानले जाते आणि वास्तुशास्त्राच्या अनुसार असे केल्याने धनाची देवी महालक्ष्मी आणि अन्नधान्याची देवी श्री अन्नपूर्णा तुमच्या घराचा त्याग करते. तसेच बघा, तुम्हाला सांगू इच्छिते की तुम्हाला तर हेही माहीतच असेल की श्री लक्ष्मीला अन्नदाता हे बोलले जाते. तिच्या कृपेनेच आपणा सर्वांना धनसंपत्ती आणि अन्नधान्याची प्राप्ती होत असते. त्यामुळे हे लक्षात असू द्या की तुम्ही चुकूनही कधी अन्नाचा अपमान करू नका. लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही जेवण जेवाल तेव्हा त्यास पूर्ण संपवावे, कारण की श्री लक्ष्मी ताटात अर्धवट टाकलेल्या अन्नाच्या कारणामुळे रुष्ट होऊ शकते. आपल्या घरामध्ये हे घडण्यास देऊ नका आणि जर कोणी असं करत असल्यास त्याला त्वरित रोकावे आणि खास करून आपल्या लहान मुलांना ही सवय अवश्य लावायची आहे. तर बघा, ज्या घरामध्ये महिलांना कायम अपमानित केले जाते त्या घरातही लक्ष्मी कधी वास करत नाही. त्यामुळे चुकूनही कधी तुम्ही हे चूक घरात करू नये. बऱ्याच वेळा आपण लोक पूजा करतेवेळी काही चुकांना करतो ज्यांच्या कारणामुळे आपणास नुकसान होऊ शकते. पूजा करतेवेळी काळजी घ्यावी की कोणत्याही सामग्रीला काही लोक या गोष्टीचे ध्यान न ठेवता चुकून पूजेची काही सामान जमिनीवर तसेच ठेवून देतात आणि नंतर त्याच देवतेला समर्पित करतात. परंतु असे कधी करू नये. पूजा सामग्रीला कायम पूजेच्या थाळीमध्ये अथवा कोणत्या तरी कपड्यावरच ठेवले पाहिजे. असं केल्याने पूजेच्या त्या सामग्रीची शुद्धता व सात्विकता टिकून राहते. तसेच बघा, नेहमी तुम्ही हे लक्षात ठेवा की स्वच्छ आणि साफसुथरं ठिकाणीच धनाची देवी श्री महालक्ष्मीचा निवास होतो. ज्या लोकांच्या घरामध्ये अस्वच्छता, केर, कचरा, घाण राहत असते तेथे लक्ष्मी कधीच निवास करत नाही. त्यामुळे आपणास आपल्या घराची साफसफाई सोबतच आजूबाजूची ही साफसफाई ठेवली पाहिजे. आपल्याला घरासोबतच मनाने स्वच्छ राहणे आवश्यक आहे. त्यामुळे दुसऱ्याच्या प्रती कोणत्या प्रकारचा राग, द्वेष व दुश्मनी आपल्या मनामध्ये कधी ठेवू नका. आणि फक्त काही वेळा बरीच लोक बाहेरून येतात, घरात हातपाय न धुता तसेच येतात आणि सरळ काही खाऊ लागतात किंवा मग सोप्यावर बेडवर आधी बसून राहतात. परंतु असं करण्यास धार्मिक आणि वास्तू या दोघांच्याही दृष्टिकोनातून हे सवय खूपच अशुभदायी मानली जाते. त्यामुळे घरात प्रवेश करण्यापूर्वी आपणास स्वतःला सर्वात प्रथम स्वच्छ करा आणि संध्याकाळी श्री लक्ष्मीचा पाठ एकदा आवर्जून करा. याने तुम्हाला श्री लक्ष्मी देवीच्या धनप्राप्तीचा आशीर्वादाची प्राप्ती आवश्यक होते. काही लोकांची सवय असते तिथे अंथरुणावरच अथवा बेडवर बसूनच जेवण जेवतात. असे कधीच करू नका. अन्नपूर्णा मातेला श्री लक्ष्मीचेच एक रूप मानले जाते आणि असे जेवण केल्याने अन्नाचा घोर अपमान होतो. त्यामुळे अशा लोकांवर लक्ष्मी पूर्ण जीवन काळासाठी नाराज राहते. या लोकांच्या शरीरामध्ये भयंकर आजार येतात आणि यांच्यावरती वाढत जाते. त्यामुळे नेहमी सन्मानपूर्वक पद्धतीने टेबल अथवा खुर्चीवर किंवा मग जमिनीवर आसन घेऊन जेवण जेवले पाहिजे. परंतु कधी बेड अथवा अंथरुणावर बसून जेवण करू नये. आणि फक्त घरामध्ये कचऱ्याचा डब्बा ठेवणे ही एक फारच उत्तम सवय असते. याने घरी घर स्वच्छ राहते आणि सकाळी कचऱ्यावाल्याला कचरा देताना कोणतीच अडचण येत नाही. परंतु चुकूनही डस्टबिन कधी घराच्या समोर अथवा दरवाजात ठेवू नका. बऱ्याच वेळा काही लोक आपल्या सवलतीसाठी असे करतात, ज्याने की कचऱ्यावाल्यांना सकाळी तुम्हाला त्रास न देता कचरा घेऊन जाण्यास बरे पडेल. परंतु असे केल्याने फक्त कचऱ्यावाल्याच नव्हे तर श्री लक्ष्मी तुमच्या दरवाजातून परत माघारी परतून जाते. तसेच शेजाऱ्याच्या सोबत आपले संबंधही बिघडू लागतात. त्यामुळे ही चूक देखील तुम्ही करू नका. तर मित्रांनो, अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.